तिसरी प्रोव्हिजन जी आहे त्याला म्हणतात इमर्जन्सी फंड. आता इमर्जन्सी फंडचं एक उदाहरण द्यायचं झालं तर आपण कोविडचं एक उदाहरण घेऊ की कोविडमध्ये बरीचशी लोक अनएम्प्लॉईड झाली. समजा मला पुढचे 3 महिने 6 महिने जर सर्व्हाइव्ह व्हायचं असेल, रोजचा जो माझा खर्च आहे जगण्याचा तो तर ऍज इट इज राहणारच आहे. मुलांचं शिक्षण, त्यांचा रोजचा खर्च, मेडिसिन्सचा खर्च, त्याच्यात माझे असणारे EMI, ह्या गोष्टी आहेत तशाच राहणार आहेत. समजा उद्या माझी नोकरी गेली तर मला पुढची नोकरी मिळेपर्यंत 3 ते 6 महिन्याचा अवधी लागू शकतो. बरोबर. पण माझे खर्च थांबणार आहेत का त्या पिरियडमध्ये? तर याचं उत्तर नाही. तर त्यासाठी मला प्रोव्हिजन केली पाहिजे. मला माझ्याकडे ऍटलिस्ट 3 ते 6 महिन्याचा जो खर्च आहे माझा, घर खर्च, मेडिसिन्सचा खर्च, लाईफस्टाईल एक्सपेन्सेस आणि माझे EMI, एवढी रकमेची तरतूद मला करून ठेवली पाहिजे.